आपल्या चॅनलचा टीआरपी वाढवण्यासाठी चॅनल काय करेल सांगता येत नाही. एका टीव्ही शो मध्ये चालली आहे महाभारतातल्या कर्णाची मुलाखत. आता आपल्या या कर्णांनी आपण ती ऐकूयात. या जोडीला आतापर्यंत होते 40 गुण. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी. कर्णाला पाहिला गाव जमा जायला, कर्णाला पाहिला गाव जमा जायला, कर्णाला उशीर झाला ग बाई माझी, कर्णाला उशीर झाला, कर्णाला उशीर झाला ग बाई माझी, कर्णाला उशीर झाला. चायला 10 वाजून गेले तरी कर्ण नाही अजून आईला. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. गेल्या आठवड्यातील पुराणातील वांगी या एपिसोडला अभूतपूर्व 0 टीआरपी आल्यामुळे आम्ही रस्त्यावर आलो आणि म्हणूनच या वांग्याचं आता आम्ही भरीत करायचं ठरवलंय. आणि आता मी तुम्हाला घेऊन आले भेंडी बाजारात आणि आज तुमच्या भेटीसाठी आम्ही आणलंय महाभारतातील महान व्यक्तिमत्व मारुती कर्ण. ओ बाई, मारुती नाही महारथी. महारथी. ओ सॉरी, महारथी कर्ण. आता मी म्युझिक देतो ते वाजव. 1 2 3 4. कर्ण धाव रे मर्दा धाव रे, कर्ण धाव रे मर्दा धाव रे, तुझ्या कीर्तीचे किती गुण गाव रे, तू इंटरव्ह्यू मधून धाव रे. मांजी वादलात सापडली नाव रे. बाई, वादळ सोसाट्याचं आहे, नावे चिरून घ्या. मांजी वाद, सीट बेल्ट नीट लावा. मांजी वादलात सापडली नाव रे, तुर किनारी अंगद गाव रे, 5 पांडव हाय माझे भाव रे, तू सुधरव 100 कौराव रे. 100 कौराव रे जरा. नाही ते यमक जुलत नव्हतं ना कौरवचं, म्हणून ते गाव तर कौराव असं केलं. गाव कौराव आणि भाव. हा भाव कौराव असं. कसं आहे माहिती काय, यमकाचं असं काही नसतं. मी कौराव मेहनत केलाय त्याच्यावरती. म्हणजे कसं कानाला ऐकायला कर्णमधुर वाटलं ना म्हणजे झालं. तुम्हाला वाटलं की नाही कर्णमधुर? खूप मजा आली मला. कर्ण धाव रे मर्दा धाव रे, कर्ण धाव रे मर्दा धाव रे, तुझ्या कीर्तीचे किती गुण गाव रे, तुझ्या कीर्तीचे काय चाललंय का तुमचं? मला आधी सांगा, तुम्हाला यायला उशीर का झाला? काय झालं बाई, माझा कर्ण दुखत होता. अय्या, आता हा कर्ण कोण? तुमचा डुप्लिकेट भाऊ काय? तुमच्या कर्ण पिंपुटाखाली शंख वाजवू काय? शिंपल्या गोष्टी कळत नाही तुम्हाला. काय बोलला तुम्ही? कानाखाली वाजवीन. माझा कर्ण दुखत होता म्हणजे माझा कान दुखत होता. का हो का? गाव म्हणजे तुम्हाला माहित नाही? नाही. इंद्रान लाचा केला ना माझा. काय? कवच कुंडला घेऊन गेला नाही? कधी? कवच कुंडला घेऊन गेला. काय झालं माहिती आहे, एका संध्याकाळी ना मी असा संध्या करत होतो. नंतर असं बाहेर पडलो, बघितलं तर या गोरा गोमटा बामन तो माझ्याकडे म्हणाला की मनानं कवच कुंडलं द्या. अशी माझी कवच कुंडलं मागून घेऊन गेला. अच्छा, मागून घेऊन गेला? मागच्या मागून नाही हो, अशी मागून मना द्या मना द्या. अच्छा. नंतर कळलं तो इंद्र होता. तुम्ही काळजी करू नका, आमच्याकडे डॉक्टर साबळे आहेत, ते पुरुषांनाही बघतात अधून मधून. बापरे, नाही नको. कसं आहे ना, मी इंद्राचा लय धसका घेतलाय. तो कुठल्या पण रूपात येतो. अरे बापरे. बाई नाव काय हो तुमचं? मीना. मीना, मस्त नाव आहे ना. मीना पांचाली कर्णिक. मीना पांचाली. बापाचं नाव पांचाली कसं काय हो? बादशाहपणा करू नका. मीना म्हणजे पांचाली कर्णिक. पांचाली माझं नाव आहे. नाही, मस्त नाव आहे हो. पण बाई कसं आहे ना, तुमची जबाबदारी आता वाढली आहे बघा. इथे माझी पंचायत करायला आलात की मुलाखत द्यायला आलात? मुलाखत द्यायला आलोय. माझा हा पहिला प्रश्न. एक स्त्री म्हणून मला तुम्हाला विचारायचंय, वस्त्रहरणाच्या सीन मध्ये तुमच्या वहिनीची साडी ते दुर्योधन दुःशासन असे ओढत होते आणि तुम्ही खाली मान टाकून नुसते उभे होतात. काय बोलणार त्यांना मी? जुगारात बाई जिंकली होती. यांना अक्कल नको? स्वतःची बायको कोणी जुगारात लावतो काय? आता मला सांगा, आपल्याला जुगार खेळायची अक्कल नाही.
आपण घरदार विकलं, आपलं राज्य गेलं, आपण सगळं हारलो, तर बायको पण लावली जुगाराला आणि तुम्ही दोष देताय त्यांच्या भावाला. अहो तुम्ही प्लीज चिडू नका, मला कळते तुमच्यावर काय अन्याय झालाय. मग? मला ऍक्च्युली हेच जाणून घ्यायचंय तुमच्या जन्माविषयी, तुमच्या आयुष्याविषयी. मग मला सांगा तुम्ही पोटा पाण्यासाठी काय करता? ज्वेलर शॉप आहे आपला. ज्वेलर शॉप? अरे बरोबर, ठीक आहे ठीक आहे. मला सांगा भगवान श्रीकृष्ण आहेत, कुठे आहेत ते? ते अवतरलेत ना, कुठेतरी अवतरलेत असं ऐकलंय मी. कुठे? ते राळेगण सिद्धीमध्ये ना कोणाच्या तरी अंगात अवतरलेत असं ऐकलंय मी. हा? हो मग, हो, भ्रष्टाचाराचा डोंगर असा त्यांनी एका करंगलीवर उचललाय. भ्रष्टाचाराचा गोवर्धन? गोवर्धन असलेल्या लोकांचे ना धाबे दणाणलेत असे. ओ बरं, तुमचा इंटरव्ह्यू झाला काय? मला जायचंय. काका तुम्ही कुठे चाललात आता? आता आपण कौरवांच्या बाजूने उभा राहणार नाही. हा. आता आपण श्री कृष्णाच्या बाजूने उभं राहणार असं आपण ठरवलेलं आहे. हा? वंदे मेहेदम वंदे मातरम, वंदे मेहेदम वंदे मातरम, भारत माता की जय. बघूयात ही मुलाखत कशी वाटली परीक्षकांना. रेणुकाताई. खूपच मनोरंजक ऍक्ट होता तुमचा दोघांचा आणि ह्या स्क्रिप्ट मध्ये शब्दकोट्या खूप छान होत्या. मला खूप आवडलं. ऑल द बेस्ट. निर्मितीताई. मला पण खूप आवडला हा करणं. मजा केली तुम्ही दोघांनी, खूप छान झाला ऍक्ट. ऑल द बेस्ट. आणि आता दोघांचेही कर्ण आतुर झालेले आहेत. किती गुण मिळतात हे ऐकायला. रेणुकाताई. 10. निर्मितीताई. 9 गुण. आतापर्यंतचे 40, आत्ताचे 19, एकूण 59 गुण. अभिनंदन. इकडून गुण मिळवलेत, परीक्षकांना जिंकलंय, पण आता घरात बसलेल्या परीक्षकांना जिंकायचंय, तेव्हा होऊन जाऊ द्यात वोट अपील. नमस्कार, मी कुशल बद्रिके. मी हेमांगी कवी. आमच्या जोडीला विजयी करण्यासाठी टाईप करा FBF स्पेस, आमचा कोड नंबर आहे 3 आणि पाठवा 57575 वर. तेव्हा त्वरा करा आणि भरपूर मतांनी आम्हाला विजयी करा. आमचा कोड नंबर आहे 3. 3.